आत्ताची मोठी बातमी आहे ती म्हणजे 17 मे रोजी मुंबईत हाय व्होल्टेज सभा पार पडणार आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सांगता सभा मुंबईत पार पडणार आहेत। तर मुंबईच्या शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा असेल आणि याच सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण महाविकास आघाडीच्या सांगता सभेत नुकतंच तिहार जेलमधून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील येतात। त्यामुळे 17 मे रोजी मुंबईत सर्वच राजकीय पक्षांचा कल्ला असणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या सांगता सभा या 17 मे रोजी होत आहेत। तर याच सभेमध्ये अनेक दिग्गज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। शिवाजी पार्क मधील सभेत मोदी, राज ठाकरे देखील असतील, त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं। मीही त्यांच्याशी बोललो का आणि 17 तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी मुंबईत त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे। 17 तारखेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आहे आणि केजरीवालजींनी हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबई 17 तारखेला केजरीवालजी येत आहेत। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचार करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील। आजचा शेवटचा दिवस असल्यानं दिग्गजांच्या सभांचा धडाका सुरू असणार आहे। तर दिवसभर 11 मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। सर्वच पक्षाचे दिग्गज आज प्रचार सभा घेत आहेत। तर बीड, जालना, नंदुरबार, मावळ, जळगाव, शिरूर, रावेर, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे, शिर्डी आणि अहमदनगरमध्ये 13 मे रोजी मतदान पार पडतंय आणि आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याच मतदानासंदर्भात प्रचार थांबणार आहे आणि उद्या मतदानासाठी मतदार केंद्र देखील यावेळी सज्ज होतील। तर चौथ्या टप्प्यात बीड, शिरूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात प्रतिष्ठेच्या लढती असणार आहेत। तर 13 तारखेला कुठे कुठे मतदान असेल त्यावर एक नजर टाकूया। नंदुरबार, जळगाव, रावेर आणि बीडमध्ये तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये देखील यावेळेस मतदान असणार आहे। मावळ, शिरूर, शिर्डी आणि अहमदनगरमध्ये देखील चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडेल।